हिंदुस्तान की धरा को जिन्होंने अपने खून से संवारा, हिंदुस्तान की धरा को जिन्होंने अपने खून से संवारा, नमन उन वीरों को सौ सौ बार हमारा, नमन उन वीरों को सौ सौ बार हमारा। 18 पगड जातीसोबत घेऊन ज्यानं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे रयतेचे जाणते राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज। विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी वसतिगृहाची निर्मिती करणारे आणि आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना संबोधले जाते असे राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज। भारताचे वकील निर्भर म्हणून ज्यांची गणना होते असे राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। भारतीयांची ज्ञानाई आणि पहिली मुख्याध्यापिका व पहिली कवयित्री म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा सावित्रीबाई फुले। तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांच्या विचारांना तिवार वंदन करते। आणि ज्ञानपीठावर उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा लिंगायत मॅम, आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले आहेत ते विकास राठोड सर, तसेच डॉक्टर डोईफोडे सर, डॉक्टर पाठक मॅडम, डॉक्टर परेडकर मॅडम, डॉक्टर सेरेकर मॅडम, अर्जुन शेख मॅडम आणि मुळे मॅडम आणि आमच्या गटकार्याच्या ज्या प्रमुख आहेत त्या आशू भासाद मॅम आणि आपल्या ग्रंथपाल असणारे प्रदीप गुरवेले सर, या सर्वांना तिवार वंदन करते। आणि माझी आजची कविता मी सादर करत आहे। कवितेचं शीर्षक आहे वक्रदृष्टी। की अशी कोणती ती वेळ होती, अशी कोणती ती दृष्ट वेळ होती, ग्रह ताऱ्यांची का वक्रदृष्टी होती, ही भारत माता ही तेव्हा स्वातंत्र्यात होती। नमन त्या वीरांना दिली प्राणाची बाजी, नमन त्या वीरांना दिली प्राणाची बाजी, निष्ठुर त्या जेलरला आठवली होती ती फाशीची यादी। क्रूर डायरने घडविला तो दिन हत्याकांडाचा, क्रूर डायरने घडविला तो दिन हत्याकांडाचा, जालियनवाला बाग जणू मशानभूमीची साक्ष देत होती।